हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहे रिअल फ्लावर तगरची बँगल कशी बनवायची. त्यासाठी आपल्याला लागणार आहे बँगल बेस. यावरती सुंदर फिनिशिंग येते म्हणून आपण हा बँगल बेस यूज करतो. त्यानंतर आपल्याला तगरच्या कळ्या लागणार आहे. याला मोगरा नाही, तगर असं म्हणतात. याचबरोबर आपल्याला हा थ्रेड, सीझर आणि ग्लू गन लागणार आहे. सो फर्स्टली बँगल बेस घेऊन त्याला थ्रेडने राऊंड अप करायचं आहे. नॉट बांधली तरीही चालेल किंवा ग्लू गनने सील केलं तरीही चालेल. इथे मी प्रॉपरली ग्लू गनने सील करून घेतलं आहे, जेणेकरून कळ्या हलणार नाही किंवा थ्रेड लूज पडणार नाही. सो आता इथे मी एक एक कळी ठेवून 3 कळ्या घेतल्या आहेत. एका लाईनमध्ये 3 कळ्या घेतल्यानंतर त्याला आपण थ्रेडने राऊंड अप करायचं आहे. 1, 2 किंवा 3 जसा तुमचा थ्रेड असेल किंवा जेवढा तुम्हाला टाईटनेस हवा असेल त्या हिशोबाने तुम्ही राउंड्स घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला हाफपर्यंत कळ्या बांधत जायच्या आहे, कारण आपण मध्ये पॅच लावणार आहोत. जर पॅच नसेल लावणार तर आपल्याला ही पूर्ण अशाच पद्धतीने एंडपर्यंत कंप्लीट करायचं आहे. कळ्या जर व्यवस्थित अरेंज केल्या तरच त्याची फिनिशिंग इतकी सुंदर येते आणि बँगल छान दिसते. आता आपण मध्ये पॅच लावणार आहे म्हणून मी इथेच थांबते आणि थ्रेड दुसऱ्या बाजूला घेऊन जायचा आहे. आणि जर बांधायला हात उलटा पडत असेल तर थ्रेड तिथेच कट करून स्टिक करा आणि दुसऱ्या बाजूने परत एकदा स्टार्ट करू शकता. आता सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. मध्ये पॅचसाठी जागा सोडायची आणि तिथेच दोरा सील करून टाकायचा आहे, म्हणजेच ग्लू गनने स्टिक करून टाकायचं आहे, जेणेकरून ते लूज होणार नाही. अशा प्रकारे आपल्या सेटचे दोन्ही पण बँगल्स रेडी आहेत. आपल्याला आता पॅच जॉईन करायचा आहे. हा हळदीचा सेट होता म्हणून येलो फ्लावर्स यूज केले होते. येलो फ्लावर्स मध्ये स्टिक करून पॅच बनवला होता आणि ते आता बँगल्सला स्टिक करणार आहे. हे पॅच लावल्यानंतर बँगल्स खूप सुंदर आणि क्यूट दिसत होते. तुम्हाला हे बँगल्स कसे वाटले मला नक्की कळवा. पूर्ण सेट पाहायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो करू शकता किंवा शॉर्ट्स मध्ये चेक करू शकता. मी फुल सेट अपलोड केला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जिप्सीचे कलरफुल बँगल्स कसे बनवायचे ते पाहणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा. बाकी डिटेल्स कॅप्शन मध्ये दिले आहेत. सो स्टे ट्यून. ओके, बाय.